कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व शिक्षक, सर्व बालमित्रांनो, आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद आदर्श शाळा जैतापूर या ठिकाणी आज जयंतीचा कार्यक्रम भाषण स्पर्धा या ठिकाणी आपण घेतल्या। इयत्ता पहिलीपासून तर 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भाषण केले। खरोखर म्हणजे काही भाषण इतके अप्रतिम होते। त्यामध्ये इयत्ता पहिलीतील जी मुलगी सारिका बाबासाहेब चांदगुडे, हिचं भाषण ऐकलं तुम्ही? तिचं भाषण इतकं सुंदर झालं की तिला 2 वेळेस करायला लावलं आपण। खूप छान असं भाषण तिने केलं। नंतर प्रत्येक वर्गातील सर्वच भाषण चांगले झाले। आठवणी पाहिजे भाषण कशासाठी करतो आपण? आपली एक पाठांतराची जी शक्ती म्हणू आपण, किंवा समोर स्टेजवर येऊन लीडरपणे आपल्याला बोलता यावं, हा याचा उद्देश आहे। कारण की आपण बघतो या जगाला कोणी जिंकलेलं आहे की ज्यांना बोलता येतं, बरोबर आहे? काय करता येतं? ज्यांना बोलता येतं त्याने जग जिंकलेलं आहे। आतापर्यंत खूप काही असे उदाहरण आपण देऊ शकतो। म्हणून ही बोलण्याची जी कला आहे तुम्हाला लहानपणापासूनच तुमच्या अंगी ती आली पाहिजे। म्हणून आपल्या शाळेमध्ये आपण दरवेळेस हे कार्यक्रम आपण घेत असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक सुद्धा गुण आपण आपल्या आत्मसात केला, आपण जर तो पाळला तर आपलं आयुष्य सार्थक होणार आहे। त्यामध्ये सर्वात त्यांची आवडती जी काही सवय होती ती मला फार आवडली होती वाचनाची। इतकी जबरदस्त वाचन करण्याची त्यांना प्रचंड आवड होती। आवड असल्याशिवाय सवड मिळते का? नाही। आवड असले तर काही होऊ शकतं। कालचं उदाहरण बघा, जेऊरला जी काही भाषण स्पर्धा झाली, लक्ष आहे सर्वांचं? हॅलो हॅलो, लक्ष आहे? जेऊरला काल भाषणाची स्पर्धा झाली की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त? तर त्या ठिकाणी जो प्रथम क्रमांक आला, कोणाचा आला माहितीये का? आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात दूरचा तालुका सोयगाव तालुका। त्या सोयगाव तालुक्यातली एक मुलगी जेऊरला आली आणि तिचं भाषण केलं, तिचा पहिला नंबर आला। कसं काय शक्य झालं? कन्नडहून जायचं आपल्याला कंटाळा येईल, इतकं दूर आहे समजा ते अंतर, तर सोयगावहून आली तिचा नंबर। म्हणजे मला सांगायचा एवढा हेतू आहे की आवड असल्याच्या सवड मिळत नाही। माणसाला जर एखादी आवड जर तयार झाली तर त्यांना त्या ठिकाणी ती सांगायची गरज नाही, त्यांना ऑर्डर द्यायची गरज नाही, ती त्यांच्यासाठी ऑफर असते। काय असते? ऑफर, ऑर्डर नाही, ऑफर असते। लहान असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयामध्ये वाचन करायचे। आधी ती काय करायचे? वाचन करायचे। पण जेवण करण्यासाठी जो काही वेळ असायचा तो वाया जाऊ नये म्हणून ते त्यांच्या सोबत 2-3 पाव ठेवायचे। पाव वाचता वाचता मध्ये भूक लागली की खायचे। त्यांना त्या ग्रंथपालाने विचारलं, बघा काय विचारलं, अरे तू इथं अलाउड नाहीये किंवा वाचनालयामध्ये असताना आपल्याला पाव खाणं किंवा आपल्याला कोणताही पदार्थ खाणं हे अलाउड नाहीये। त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हटले की जेवण करण्यासाठी माझ्याकडे पैसे पण नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तो वेळ सुद्धा खर्ची घालायचा नाही, मला फक्त वाचायचंय। तर त्यांचे जर पुस्तकांचं वाचन जर आपण बघितलं तर डोकं काम नाही करत। जगामधील एकमेव असं हे व्यक्तिमत्व असं की ज्यांच्या खूप काही डिग्र्या आहे, खूप काही, ज्या डिग्र्या आपण ऐकलेल्या पण नाही, इतक्या डिग्र्या आहेत, इतकं त्यांचं वाचन आहे। म्हणूनच त्यांना आपल्या भारताच्या संविधान निर्मितीमध्ये त्यांना त्या ठिकाणी मसुदा समितीचं अध्यक्ष केलं होतं। आपल्या या जगातील ज्या काही लिखित राज्यघटना होत्या त्या राज्यघटनेचा त्यांनी अभ्यास केला आणि जे जे महत्वाचं आपल्या देशासाठी कामात येईल तो सार त्यांनी उचलला। प्रत्येक ऑस्ट्रेलिया म्हणा, आफ्रिका म्हणा, न्यूझीलंड म्हणा, इंग्लंड म्हणा, जे जे चांगलं आपल्या भारतासाठी राहील तो सार त्यांनी उचलला आणि आपल्या भारताची राज्यघटना 2 वर्ष 11 महिने आणि जवळजवळ 13 दिवस इतक्या कालावधीमध्ये त्यांनी ती राज्यघटना लिहिली। आणि अभिमानाने सांगायचं वाटतं की आपल्या भारताची ही जी लिखित राज्यघटना आहे ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे, सर्वात मोठी। आपल्या राज्यघटनेवरील मोठी राज्यघटना कोणत्याच देशाची नाही। म्हणून असे जे काही महामानव आहेत तर यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे काहीतरी। काय शिकलं पाहिजे? वाचन। काय केलं पाहिजे? वाचन। तर कोण कोण वाचन करणार आजपासून? तुम्ही कायम करतात पण थोडं गंभीरतेने करा, सिरियसली करा। वाचन असं केलं पाहिजे की जे आपल्याला समजलं पण पाहिजे, बरोबर आहे? काय केलं पाहिजे?
समजलं पाहिजे, आपण ते ऐकलं पाहिजे, तर ते समजणार आहे. आणि तुम्ही ज्या विद्यार्थी दशेत आहात तुम्हाला इतक्या चांगल्या सवयी लागू शकतात. आणि डिसिप्लिन बरोबर आहे. तुम्ही ज्या पण क्षेत्रात जाणार आहात, श्रावणी लोखंडे, तुम्ही ज्या पण क्षेत्रात जाणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव मोठं झालं पाहिजे. तुम्हाला नरेंद्र जाधव माहिती आहे का, जे काही कुलगुरू होते, कोण होते, पुण्याचे कुलगुरू, त्यांचे दोन्ही भाऊ IAS होते, ऑफिसर होते. पण यांना IAS करण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता, आवड नव्हती. तर ते लेखक झाले आणि त्यांनी स्वतःच म्हणजे लेखक झाले आणि कुलगुरू झाले. ज्यावेळेस ते शिकत होते त्यांचे भाऊ त्यांना म्हणायचं की तू अभ्यास कर, IAS बन. मग तो म्हणायचं मला, ते म्हणायचे मला IAS नाही बनायचंय, मला लेखक बनायचंय. मग ते भाऊ म्हणायचे अरे काय लेखक मध्ये पडलं, तू काहीतरी मोठा अधिकारी हो, त्या ठिकाणी आपलं स्टेटस वाढतं, प्रतिष्ठा वाढते. त्यावेळेस त्यांच्या निरक्षर वडिलांना नरेंद्र जाधव यांनी त्या ठिकाणी विचारलं की बाबा मला माझे भाऊ तर असे म्हणताय IAS बन, तर मला लेखक बनायचंय. त्यावेळेस बरं का काव्या सारिका, त्यावेळेस त्यांचे निरक्षर बाबा काय म्हटले, त्यांना काय म्हटले असेल, त्या पुस्तकामध्ये वाचलेले बरं का, मी पुस्तक आहे त्यांचं त्यामध्ये वाचलेलं. ते म्हटले एकदम अशा आपल्या ग्रामीण भागातील भाषेमध्ये की बेटा तुला जे व्हायचं ते बघ, पण तू ज्या क्षेत्रात जाशील त्या क्षेत्रामध्ये तुला त्या ठिकाणी 1 नंबर व्हायचंय, तुला टॉपला जायचं. टॉप म्हणजे वर आहे ना, टॉप. तू ज्या क्षेत्रात जाशील त्या क्षेत्रात तुला टॉपला जायचंय. तू जुगार खेळणारा जरी झाला पण तू अट्टल जुगार खेळणारा झाला पाहिजे की तुझ्यासारखा जुगार खेळणार या जगामध्ये कोणी तयार नाही झालं पाहिजे. त्यांनी त्या ठिकाणी प्रेरणा दिली. हे सांगण्याचा हेतू असा की ज्या पण फील्डमध्ये गेलो आपण त्या फील्डमध्ये जाणार, त्या ठिकाणी आपल्याला म्हटलं पाहिजे लोकांनी की तुमचा जन्म या फील्डसाठीच झालेला आहे. कोणती फील्ड, शेतकरी म्हणा, इंजिनियर म्हणा, शिक्षक म्हणा, डॉक्टर म्हणा, वकील म्हणा, ज्या काही क्षेत्रात राजकारणामध्ये म्हणा, ज्या क्षेत्रात जाणार आहे त्या क्षेत्रामध्ये आपण काय झालं पाहिजे, टॉपला गेलो पाहिजे, असं आपलं काम झालं पाहिजे. म्हणून वाचनाची आवड तयार ठेवा. आपल्या पाठीमागे बघा विनोद शेंडगे सर आले होते वाचनाची चळवळ घेऊन. तर खरंच वाचन फार महत्वाचं आहे. गंभीरतेने सिरियसली घ्या आणि तुम्ही सुद्धा त्या लेवलला जाऊ शकता. वाचनाने माणूस काय होतो, वाचनाने माणसाचं मस्तक सुधारतं आणि ज्याचं मस्तक सुधारलेलं असतं तो कोणासमोर नतमस्तक होत नाही, तो कोणासमोर वाकत नाही. म्हणून आपण काय वाचन केलं पाहिजे हे या जयंतीच्या दिवशी मला या ठिकाणी सांगावं वाटतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आपल्या पूर्ण शाळेतर्फे विनम्र असं अभिवादन, सर्वांना शुभेच्छा. फक्त पुढच्या 14 एप्रिल आंबेडकर जयंती यांच्या दिवसापर्यंत म्हणजे 14 एप्रिल 2026 पर्यंत आपल्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे, आपण काहीतरी नवीन शिकलो पाहिजे. हा प्रण आज आपण हे करा. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सर्व शिक्षक विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो.